माणसाचा जनतेचा आवाज मतदानातून दिसेल। आता तुम्हाला एकच सांगतो की 1.5 लाखाच्या फरकाने धैर्यशील भैया मोहिते पाटील यांची सीट ही माडातून निवडून आल्यातच जमाय। औपचारिकता बाकी आहे, ही येणाऱ्या 4 जूनला आपल्याला दिसेल। एवढंच आलेलो आहे आणि मायनी हे नेहमीच सत्तेचं केंद्र ठरलेलं आहे। मायनी हे राजकारणाचा महत्त्वाचा पॉईंट आहे। माढा लोकसभा मतदारसंघातील अतिशय संवेदनशील असणारं हे जे गाव आहे हे पूर्वीपासूनच संवेदनशील राहिलेलं आहे। गेल्या 30-40 वर्षाचा इतिहास आहे। इथलं जे मतदान होतं ते निर्णायक असं मतदान होतं, म्हणून आता आपण काही लोकांची मतं यावेळेला जाणून घेणार आहोत। माढा लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाचं जे गाव असणार आहे तर त्या गावाचं नाव आहे मायनी आणि या मायनीमध्ये आपण पोचलेलो आहोत। सर, आपलं नाव काय? रणजित माने। बरं, काय परिस्थिती आहे माढा मतदारसंघातल्या मायनीची? काय परिस्थिती आहे मायनीची परिस्थिती म्हणलं तर आता 60% 65% तुतारी चालली। तर मोहिते पाटलांना भरघोस मतं मिळतील। मायनी ठाम विश्वास आहे आमच्या लोकांचा। काय आहे, BJPच्या लोकांनी कामच केलं नाही। तिथं केली असती तर गेल्या 5 वर्षात BJPची ग्रामपंचायत होती। बरं, साधी त्यांना 3 निवडून आणता आलं नाही, 14-3 पराभूत झाले। त्यामुळं मायनीत सध्या आता तुतारीचं वातावरण आहे सर्वसामान्य मता। एकूण मोदींच्या लाटेचा काय परिणाम होतोय का इकडे? मोदींचं काय जुमलेबाज मोदी होय. आहेत। मोदींचं काय आहे तेव्हा? मोदी पैसे आपलेच घेतात ना आपल्याला देतात, काय देते तेव्हा? त्याचा काय परिणाम होणार? काय नाही। इकडं माढा मतदारसंघात कुठलाही मोदीचा फरक पडणार नाही। 2 काय 3 सभा घेऊ द्या, काय फरक पडणार नाही। जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे पहिल्यांदा। आता एकूणच मायनीमध्ये राष्ट्रवादीला लीड मिळणार असं म्हणायचं? हो, पवारसाहेबांच्या मागं बऱ्यापैकी लोक आहेत। आत्ता सर्वसामान्य लोक पवारसाहेबांच्या मागं आहेत। नेते कुठं का जाणार, पण सर्वसामान्य लोक पवारसाहेबांच्या मागं आहेत। मायनी गटातनं किती लीड मिळेल? मायनी गटातनं कमीत कमी एक 5,000चं लीड भेटेल आणि टोटल खटाव तालुक्यातनं? खटाव तालुक्यात 15,000च्या वरती लीड जाईल। तशी आवाज काय झालंय, इथल्या आमदारांनी सुद्धा लोकांना पाणी द्यायचं झालं शेतीला तर मतं द्या तरच पाणी देतो, नाही तर अशी भावना आहे इथल्या आमदारांची। त्यामुळे माणसं आमदारांना पण वैतागलेत आणि निंबाळकरांना पण वैतागले। निंबाळकर तर गेले 5 वर्ष फिरकलेच नाहीत, दिसलेच नाहीत साधे। नारळ पडून गेले, नारळ फोडलाय पण कामच झालं नाही। एकाच नारळाचं 3 वेळा नारळ फोडलाय पण ते काम अजून झालं नाही। बायपासचं काम मायनीचं, मायनी बायपास, मायनी बायपासचं काम अजून 3 वर्ष झालं नाही, फक्त नारळ फोडण्याचं काम 10 वर्ष झालं। फुटले आतापर्यंत चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, आता रणजित निंबाळकर येऊन नारळ फुटून पण काम झालं नाही अजून। आता तुमचं एकूण इथली जी परिस्थिती आहे, तुम्ही असं म्हणता की राष्ट्रवादीला मतदान जास्त होणार आहे, 70% मतदान राष्ट्रवादीला होणार आहे, 65% मतदान 100% होणार आहे। ह्याच्यात काय कुठली शंका नाही किंवा काय नाही। तुमचं मतदान हे निर्णायक ठरलं असं वाटतं तुम्हाला? नाही, मुळात अकलूज भागात मतदान भरपूर वाढून येणार आहे। आम्ही फक्त खटावमान बरोबरी सोडून देणार आहे त्यांना। मानचं काय परिस्थिती आहे? मानचे आता काही एवढे जास्ती अनुभव नाही आम्हाला जास्त। खटावपुरतं म्हणलं तर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस? हो, 100%। पुऱ्या मायनी गटात राष्ट्रवादी वाढूनच जाणार। गेल्या त्याची घोर निराशा झालेली आहे। आश्वासनाचा पाऊस, प्रत्यक्षात कुठलंही काम नाही। नुसतं यायचं काहीतरी तर आपलं सांगायचं, मतं घेऊन जायची। कुठली निवडणूक असली तर काय फक्त आश्वासनाचा पाऊस, बाकी काही केलेलं नाही। कोणी तर येत नाही, काय नाही। निवडणूक आल्या की इकडं फिरकते ती, पण प्रत्यक्षात काही कामाचं नाही। आणि ही कंटाळलेली जनता आहे, लक्षात आहे। ही आत्ताची निवडणूक ही जनतेने हातात घेतलेली आहे, ही काय कुठल्या नेत्याच्या हातात निवडणूक राहिलेली नाही, काय नाही। आणि त्याचा निश्चितप्रमाणे परिणाम हा मतदानातून दिसेल। आता तुम्हाला एकच सांगतो की 1.5 लाखाच्या फरकाने धैर्यशील भैया मोहिते पाटील यांची सीट ही माडातून निवडून आल्यातच जमाय। औपचारिकता बाकी आहे, ही येणाऱ्या 4 जूनला आपल्याला दिसेल। एवढंच या ठिकाणी 7 मेला मतदान आहे, पण 4 जूनला निकालातनं ती 100% दिसेल। आणि विकास न करी जे ज्यांनी केला नाही त्यांना जनता नक्की घरी बसवल, त्यांच्याबद्दल काय बोलण्याची काही गरज नाही आणि इतकं त्यांना डोक्यात घ्यायची पण काही गरज नाही। असं आहे की खटाव तालुक्यामध्ये गेले 20 वर्ष कैलासवासी भाऊसाहेब गुदगे हे उरमोडीचे जनक स्वतः कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष होते आणि त्या काळात त्यांनी उरमोडीची योजना सुरू केली। आणि जेव्हापासून खटावमानची मतदारसंघ मानला गेला विधानसभेत,
तेव्हापासून खटावच्या जनतेवरती कायम अन्याय होत गेलेला आहे. विशेषतः करून मायनी जिल्हा परिषद गटावर तर भरपूर अन्याय होत गेलेला आहे. या ठिकाणी आमचे नेते सन्माननीय सुरेंद्रदादा गुदगे यांनी खूप चांगल्या पद्धतीनं जास्तीत जास्त निधी ह्या जिल्हा परिषद गटामध्ये कशा पद्धतीनं खेचून आणता येईल अशा पद्धतीचं काम केलेलं आहे. कुठल्याही खासदाराची की कुठल्या आमदाराची गरज ह्या मायनी जिल्हा परिषद गटाला आजपर्यंत लागलेली नाही आहे. त्यामुळे येत्या काळात आम्ही सर्वांनी हा निर्णय घेतलेला आहे की जो खासदार जो आमदार मायनी जिल्हा परिषद गटाला किंवा मायनी खटाव तालुक्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं सहकार्य किंवा आश्वासनं देऊन नुसतं जनतेची फसवणूक करत असेल अशांना पाठिंबा न देता यावेळेला आम्ही शरद पवार साहेबांबरोबर जाऊन धैर्यशील मोहिते पाटलांना जास्तीत जास्त मतदान देण्याचं सहकार्य या ठिकाणी आम्ही ठरवलं आहे. धन्यवाद. ओके, धन्यवाद. काय वाटतं तुम्हाला माढा मतदारसंघातल्या मायनीमध्ये काय होणार असं वाटतं तुम्हाला? मायनी मतदारसंघात तुतारीच वाजणार आहे आणि 100% तुतारी. बाकी कुठलं काही तर चालत नाही. भाजपने एवढी कामं केलेली काय? भाजपनं काय काम केले 5 वर्षात? काय आले तिकडं आमच्याकडं? आले, आता नवीन योजना आले, कुठलं पाणी आले? पाणी पहिलंच आलेलं आहे. पाणी कुठलं आलेलं नाही, पहिलंच पाणी आहे. कुठलंच पाणी फक्त पहिलंच आलेलं आहे आणि त्याच्यावर राजकारण चालत नाही. माणसाच्या समस्या आहे त्या महागाई जी वाढली ह्याला कोण जबाबदार आहे का? आज सामान्य माणूस होरपळून चाललाय. त्याशिवाय हा बदल केल्याशिवाय चालत नाही आणि तुतारीशिवाय काय चालत नाही. काय नाव तुमचं काका? नाव काय तुमचं? दिनकर जोडगे, गाव मायनी. ओके, धन्यवाद. बोलतोय का? ठीक आहे, चला. ओके.